माधुरी जिवंत असेल तर राजकुमार असं घाबरून चालणार नाही. काहीतरी करायला हवं. हीच ती वेळ आहे तुझं ट्रम्प कार्ड काढायची. उचल उचल. हॅलो राजकुमार, बोल. आज चक्क 8 वर्षानंतर तुला माझी आठवण आली. सगळं ठीक आहे ना तिथे? सगळं ठीक नाहीये म्हणून तुला कॉल केलाय. संकटाची पूर्व सूचना देण्यासाठी. व्हॉट डू यू मीन? स्पष्ट बोल राजकुमार. 8 वर्षापूर्वी जो मी गेम वाजवला होता तो गेम नीट वाजला नाहीये. मला शंका आहे की ती जिवंत आहे. राजकुमार राजकुमार, तू अजूनही तितकाच भित्रायस रे. काळजी करू नकोस. तू अगदी योग्य वेळी मला फोन केलायस. मी असंही भारतात परत येतेय. कशासाठी? मी एका मोठ्या प्रेस्टिजियस अवॉर्डसाठी भारतात येतेय. पण आता मला असं वाटतंय तिथं येण्याचा माझा हेतू वेगळाच असेल. आता फक्त आपणच नाही तर हे अख्खं जग आपल्यासाठी त्या सावलीला शोधून काढेल. मीडिया, कॅमेरा, न्यूज सगळीकडे फक्त मी असेल. नाही नाही. एक्झॅक्टली काय करणार आहेस तू? ती जर खरंच जिवंत असेल तर माझ्या या ग्लॅमरच्या जगात ती स्वतःला फार काळ नाही लपवू शकणार. कारण कितीही झालं तरी शेवटी तिचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेतच ना. त्यामुळे मीडिया तिला शोधणारच. आणि जर ती खरंच जिवंत असेल तर जे काम आपण 8 वर्षापूर्वी अपूर्ण ठेवलंय ते आपण मिळून कायमचं संपवून टाकायचं. क्या बात है. तुला सांगू शकत नाही मी. भाई माझ्या जीवात जीव आलाय हे ऐकून की 8 वर्षापूर्वी जशी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभी होतीस तशीच आज माझ्या पाठीशी उभी आहेस. कमाल. ठेवू फोन. बाय. काय? आईने तुम्हाला लगेच खाली बोलवलंय. काहीतरी महत्वाचं काम आहे. हे संपेल आता. सगळं संपेल.